वाव. असं सँडविच विच ढोकळा काय खतरनाक चव लागते ना. चला तर आज आपण बघणार आहोत असा खतरनाक चवीचा, इतकी टेस्ट लागते जबरदस्तच. तुम्ही जर अशा पद्धतीने एकदा जर बनवला तर बेसन पिठाचा तर ढोकळा अजिबात विसरूनच जाल. ह्या ढोकळ्यापुढे इतकी टेस्ट लागते ना, आणि करायला पण सोपा, फक्त 10 मिनिटात तयार होतो. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. तर त्यासाठी इथं मी बारीक रवा घेतलेला आहे, एक मोठी वाटी भरून. चला मग आता पुढची प्रोसेस बघू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका अशा नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. आता मी हे रवा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेला आहे. रवा मिक्सरच्या भांड्याला टाकून दिल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून देते 3 चमच दही. रव्यामध्ये टाकून द्यायचं पोहे खाच्या चमचनं. ज्या वाटीनं आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं यामध्ये पाणी टाकून द्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे इथे असं बॅटर बनवून घेतलेलं आहे. ढोकळा विथ सँडविच म्हणल्यावर तर चटणी तर बनवावंच लागणार. त्यासाठी मी इथं चटणी बनवण्यासाठी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. त्यामध्ये टाकून देते 4 मिरच्या. 4 मिरच्या टाकल्याच्या नंतर त्यामध्ये टाकून देते कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर भरपूर सारी. नंतर त्यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ. यामध्ये मीठ टाकून दिलेलं आहे मी. नंतर त्यामध्ये टाकून देते साखर. 1 चमच साखर पण यामध्ये टाकून दिलेली आहे. नंतर त्यामध्ये टाकून देते 1 चमचा जिरे. जिरे पण टाकून दिलेले आहेत. नंतर त्यामध्ये टाकून देते लिंबाचा रस. आता मिक्सरला फिरवून घेते. यामध्ये थोडा पण पाण्याचा वापर नाही करायचा. लय काय अवघड नसतं. ढोकळा विथ सँडविच म्हणायला अवघड आहे, करायला सोपं आहे. इथे चटणी आपली बनवून तयार झाली. आता 3 प्लेटी घेतलेल्या आहेत. इथे तुम्हाला प्रश्नच पडला असेल आता 3 प्लेटी कशासाठी घेतल्या आहेत. तर आता करून घेतलेलं बॅटर ह्या 3 प्लेटमध्ये समप्रमाणात काढून घेते. 2 प्लेटमध्ये सारखं घ्यायचं काढून आणि एका प्लेटमध्ये थोडंच घ्यायचं काढून. काढून घेतल्याच्या नंतर यामध्ये टाकून द्यायची थोडी थोडीच विनूची पुडी. जास्त पण टाकायची नाही. तिन्ही पण याच्यात थोडी थोडी टाकून घ्यायची. विनूची पुडी टाकल्याच्या नंतर याला असं मिक्स करून घ्यायचं. ह्या दोन्ही प्लेटमध्ये सम प्रमाणात टाकून दिले आणि यामध्ये थोडं टाकून दिलेले आहे असं बॅटर. आता हे संपूर्ण बॅटर असं बनवून घ्यायचं. इथं नंतर इथं आपण करून घेतलेली हिरवी चटणी या बॅटरमध्ये टाकून द्यायची. थोडं इथे मी बोलण्याच्या गडबडीमध्ये विसरूनच गेले, तर यामध्ये थोडं तेल पण टाकून घेते. तिन्ही पण याच्यात आणि परत मिक्स करून घेते. किंवा तुम्ही मिक्सरला लावता वेळेस तेल टाकून घेतलं तरी पण चालतं, नंतर असं केलं तरी पण चालतं. आता सर्व मिक्स करून घेते ती मी अगोदर. आता आपण घेऊ सेट करायला ढोकळा. त्यासाठी गॅस लावून घेते आणि गॅसवर अशी गोल आकाराची थोडी पसरट कढई ठेवून देते. त्यामध्ये आपलं स्टँड बसाव अशी या पद्धतीने ठेवून द्यायची कढई. त्यामध्ये पाणी टाकून देते 1 ग्लास. कढईच्या बुडाला अगोदर 1 ग्लास पाणी टाकून देते.
आता पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं. स्टँड ठेवून दिल्याच्या नंतर त्यामध्ये ठेवून द्यायची. आपल्याला ज्यामध्ये शेट ढोकळा करायचा ते ठेवून द्यायचं. मी याला तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही तूप किंवा तेल लावलं तरी चालतं. आता त्याला पण गरम होऊ द्यायचं प्लेटला आपल्या. आणि बॅटर टाकताळी कमी गॅस करून घ्यायचा. कमी गॅस केल्याच्या नंतरच बॅटर टाकून द्यायचं. नंतर लगेच त्यावर प्लेट झाकून घ्यायची आणि 2 मिनिटं सेट होऊ द्यायचा. मी प्लेट काढून घेतलेली आहे. इथं 2 मिनिटं झाले, सेट झालेला आहे. आता लगेच टाकून देऊ आपण करून घेतलेला हा हिरव्या चटणीचा. यावर सर्व साईडनं टाकून देते आता. ते पण टाकून दिलेला आहे चटणीचा आपण. आता परत मी यावर प्लेट झाकून घेते. परत चटणीचा पण शेड झालेला आहे. आता त्यावर टाकून देते परत करून घेतलेला हे बॅटर. सर्व साईडनं सारखं टाकून द्यायचं. आता सेट केलेलं आहे. परत यावर प्लेट झाकून घेते आणि 10 मिनिटं याला कमी गॅसवरच सेट वाफाळून घेते. इथं आपल्या ढोकळ्याला झालेले आहेत 10 मिनिटं. आता यामध्ये चमचा बुडवून बघू ढोकळा शेळ झालाय का नाही. पाहू शकता चमचला काही पण येत नाही. असं समजायचं की आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता गॅस करून घेते बंद मी. थोडा कोमस होऊ द्यायचा बरं काय. ढोकळा गरम गरम नाही काप करायचा. आता कोमस झालेला आहे. मी ढोकळा काढून घेते. आधी साईडनं काढून घेते. आता कट करून घेते. हवं त्या आकाराने तुम्ही कट करून घेऊ शकता. लहान मोठ्या वड्या काढून. खूप स्पॉन्जी झालेला आहे आणि खूपच छान पण दिसत आहे. यावर अगोदर थोडी चटणी भुरभुरून घेते. छान सुरेख दिसतो त्यामुळे. आता आपण तडका देऊ अगोदर याला. आता तडका देण्यासाठी तेलात टाकून देते मोहरी. मोहरी चांगली तुडतुड द्यायची. मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि 2 मिरच्या यामध्ये. आता तडका यावर टाकून देते मी. तडका पण टाकून दिलेला आहे. आता आपण काढून घेऊ. इथे तयार झालेला आहे असा. हे पाहू शकता असे काढून घेतलेला आहे. आता एका प्लेटमध्ये दुसऱ्या मी काढून घेते ढोकळा. इतका स्पॉन्जी रव्यापासून ढोकळा जर बनवला तर बेसन पिठाचा फिक्काच पडतो यापुढे. इतकी जबरदस्त चव लागते. आणि बघा ना किती स्पॉन्जी पण झालेला आहे असा लुसलुसीत. कशी वाटली सँडविच ढोकळ्याची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.